गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 26 जून आणि 26 जूनचे जेवढे पण महत्त्वाचे प्रश्न बनू शकतात करंट अफेअरचे ते आज आपण बघून घेऊया. चला तर सुरुवात करूया. पहिल्या प्रश्नापासून. पहिला प्रश्न आहे, मेटा कंपनी अंतर्गत व्हॉट्सअपच्या ग्लोबल हेड पदावर कुणाची नियुक्ती झालेली आहे? तर त्याचं उत्तर आहे कुणाल शहा, आणि हे कुणाल शहा आहे. प्रश्न आहे नियुक्तीबद्दल. तर जे काही एवढ्यामध्ये जे नियुक्ती झालेल्या आहेत जे महत्त्वाचे आहेत ते आपण बघून घेऊया. एनआयचे महासंचालक म्हणून सुंदरराज पी यांची नियुक्ती झालेली आहे. राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाच्या अध्यक्षपदी सैबल चट्टोपाध्याय यांची नियुक्ती झालेली आहे. श्रम आकडेवारी तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष म्हणून अलक एन शर्मा यांची नियुक्ती झालेली आहे. IRDAI सदस्य म्हणून दिनेश पंत यांची नियुक्ती झालेली आहे. तुर्कीतील भारताचे राजदूत म्हणून रुद्रगौरव श्रेष्ठ यांची नियुक्ती झालेली आहे. आणि बांगलादेशचे भारताचे उच्चायुक्त म्हणून ब्रिजनेश त्रिवेदी यांची नियुक्ती झालेली आहे. अग्निवीरांना सरकारी विभागातील वर्ग 3 मधील थेट भरतीतील 20% आरक्षण देण्याबद्दल कोणत्या राज्याने घोषणा केलेली आहे? तर त्याचं अचूक उत्तर आहे गुजरात राज्याने. गुजरात राज्याबद्दल अतिरिक्त माहिती अजून बघून घेऊया. राजधानी आहे गांधीनगर. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल. राज्यपाल आहे आचार्य देवव्रत. लोकसभा सीट आहेत 26, राज्यसभा 11 आणि विधानसभा आहे 182 सीट आहेत. शेंगदाणे, तंबाखू आणि जिरे उत्पादनात गुजरात आघाडीवर आहे. भारताचे सागरी राष्ट्रीय उद्यान सुद्धा गुजरातमध्ये आहे. या अतिरिक्त माहिती याच्यासाठी सांगणं आहे की त्या राज्यामध्ये एखादी प्रश्न निर्माण जर झाला तर तो आपल्याकडून मिस व्हायला नको. आणि गुजरातमध्ये विधान परिषद नाही आहे. एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक, सिंगल यूज प्लास्टिक आणि घाण पसरवणाऱ्या कचऱ्यावर कोणत्या केंद्रशासित प्रदेशाने बंदी घातली आहे? तर याचं उत्तर आहे लडाख. लडाख बद्दल अजून जे काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत ते बघून घेऊया. भारताचा पहिला जिओथर्मल ऊर्जा प्रकल्प लडाखमध्ये आहे. भारतीय सैन्याने लडाखमध्ये ऑपरेशन 1.0 आयोजित केले होते. लडाखमध्ये 5 नवीन जिल्हे निर्माण करण्याची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. भारतातील पहिले पेट्रोग्लिफ संरक्षण उद्यान सुद्धा लडाखमध्ये उभारले जाणार आहे. हिम सरोवर प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे लडाखमध्ये. गगनयान अंतराळवीरांनी मिशन मित्र सुद्धा प्रकल्प सुरू केलेले आहे. आणि भारतातील पहिली शीत वाळवंटी नदी पुनर्जीवन प्रकल्प सुद्धा लडाखमध्ये सुरू करण्यात आलेला आहे. अलीकडे 2 दिवसीय ब्रिक्स NSA सुरक्षा परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती? तर ती दिल्लीमध्ये आली होती. आणि भारतामध्ये अजित डोवाल हे त्या ठिकाणी उपस्थित होते. जपानमधील मोतोगी रेस ट्रॅकवर शर्यत जिंकणारा पहिला भारतीय मोटरसायकलपटू कोण ठरला आहे? तर चिरंत विश्वनाथ. हे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, मोस्ट आहे. बेस्ट मेल ॲथलीट ऑफ द इयर पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर नीरज चोप्रा. याला गोल्डन बॉय म्हणून ओळखलं जातात. हे नीरज चोप्रा आहे. प्रश्न पुरस्काराबद्दल आहेत. तर जे अजून काही महत्वाचे जे क्रीडेशी संबंधित पुरस्कार बनू शकतात ते पण बघून घेऊया. EMBO गोल्ड मेडल 2026 हे कोणाला मिळालं? तर गौतम डेला मिळालेला आहे. शौर्यचक्र पुरस्कार लेफ्टनंट कमांडर सूरज प्रसाद यांना भेटलेला आहे. बँकर ऑफ द इयर हे के सत्यनारायण राजू यांना मिळाले आहे. प्रिन्सेस ऑफ ऑस्ट्रिएशन स्पोर्ट्स अवॉर्ड्स 2026 लिओने मेस्सी यांना मिळालेला आहे. आणि UN मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट अवॉर्ड हे अभिलाषा बराक यांना मिळाला आहे. प्राथमिक शाळेमध्ये जनरेटिव्ह AI च्या पूर्णपणे वापरावर बंदी कुठल्या देशाने घातली? तर नॉर्वे देशाने घातली आहे. के मिस्त्री अंतरिम अध्यक्ष म्हणून कार्यकाळ यांचा वाढवला आहे. तर कुठल्या बँकेने वाढवला आहे? तर HDFC बँकेने वाढवला आहे. बँकिंग बद्दल अतिरिक्त माहिती घेऊया. ICICI यांनी USD डेबिट कार्ड सुरू केलेले आहेत. IDFC फर्स्ट यांनी सेक्युर्ड बिझनेस क्रेडिट कार्ड लॉन्च केलेला आहे. आणि बँक ऑफ बडोदाने फ्युचर फोन बँकिंग आणि AI प्लॅटफॉर्म बँक ऑफ बडोदा सामाव सुरू केलेला आहे. येस बँकेचे CEO म्हणून विनय टोनसे यांची नियुक्ती झालेली आहे. भारतातील पहिले 3D प्रिंटेड आर्टिफिशियल ड्रिप मॉडेल कोणत्या
राज्यात बसवले जाणार आहे, तर त्याचं अचूक उत्तर आहे तामिळनाडू. जगातील सर्वात मोठा जहाज पुनर्चक्रण म्हणजे शिप रिसायकलिंग करणारा देश कोण बनला आहे, तर तो आपला भारत देश बनला आहे. भारताबद्दल इतर महत्वाचे जे मुद्दे आहेत जे की परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहेत ते पण एक नजरे खालून बघून घेऊया आपण. जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक 2026 मध्ये भारताचा 157वा क्रमांक आहे. हेनली पासपोर्ट इंडेक्स मध्ये 75वा. भारताचा साक्षरता दर सुद्धा वाढला आहे, 80.9% झाला आहे. भारतातील रामसर स्थळांची संख्या 100 झालेली आहे. 18वे ब्रिक्स शिखर संमेलन भारतात आयोजित होणार आहे. भारत जगातील तिसरा सर्वात मोठा विमानतळ बाजार बनला आहे. जवाहरलाल नेहरू बंदर हे सर्वोत्तम कंटेनर बंदर म्हणून घोषित करण्यात जे की भारतामध्ये आहे. SFF महिला स्पर्धा भारताने जिंकली आहे. अंडर 18 आशिया कप हॉकी हे सुद्धा भारताने जिंकला आहे. भारत जगातील दुसरा सर्वात मोठा सौर ऊर्जा निर्माण करणारा देश बनला आहे. पुन्हा अशा क्रमांकावर भारताचे 6वे पूर्ण साक्षर राज्य कोण ठरले आहे, तर उत्तराखंड ठरले आहे. तर उत्तराखंड बद्दल अजून थोडी माहिती घेऊया. राजधानी आहे देहरादून, मुख्यमंत्री पुष्कर धामी सिंग आहे आणि राज्यपाल गुरमीत सिंग. लोकसभाच्या सीट 5 आहे, राज्यसभा 3 आणि विधानसभाच्या 70. राज्यपक्षी हिमालयन मोनल आहेत. अजून थोडीशी अतिरिक्त माहिती बघून घेऊया त्यांच्याबद्दल. मद्रासा बोर्ड या राज्यामध्ये बरखास्त करण्यात आला. 25 अखिल भारतीय जल क्रीडा स्पर्धा ही टेहरीमध्ये आयोजित करण्यात आली. ई स्वास्थ्य धाम पोर्टल सुरू करण्यात आलं उत्तराखंडमध्ये. इंटर ऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टीम मध्ये प्रथम क्रमांक आहे उत्तराखंडचा आणि 1 गिगावॅट सौर ऊर्जा निर्मितीची क्षमता गाठली आहे उत्तराखंड राज्याने. हरिद्वार येथे 5110 किलोची भारत शिवलिंग स्थापित करण्यात आलेले आहे जे की उत्तराखंड राज्यामध्ये आहे. शारदा नदी कॉरिडॉरची पायाभरणी सुद्धा उत्तराखंडमध्ये झालेले आहेत आणि एव्हिएशन प्रमोशन साठी बेस्ट स्टेट अवॉर्ड सुद्धा म्हणून उत्तराखंडला देण्यात आलेला आहे. अलीकडे भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर याचा उत्तर आहे तुषार मेहता. टीबी मृत्यू अंदाज मॉडेल लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोण बनलेले आहे, तर ते तामिळनाडू बनलेले आहे. तर हे होते आजचे मोस्ट IMP क्वेश्चन्स. तर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया उद्या 27.